आपण संतवाणी ही दुसरी कविता अभ्यासणार आहोत आणि या कवितेतील अंकिला मी दास तुझा ही म्हणून कविता आहे. या कवितेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सर्वात प्रथम बघूया की अंकिला मी दास तुझा याचा अर्थ काय आहे. तर अंकिला म्हणजेच काय, अंकित झालेला, शिष्यत्व घेतलेला, शरण आलेला. मी म्हणजे मी स्वतः, दास म्हणजे नोकर, सेवक, तुझा म्हणजेच कोणाचा, विठ्ठलाचा. तर या कवितेमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की मी तुझा दास झालो आहे, मी तुला शरण आलेला आहे. मतलब मैं तुम्हारा दास बन गया हूँ, सेवक बन गया हूँ. असं कोण म्हणतात, तर असं संत नामदेव म्हणतात. मग हे संत नामदेव कोण आहेत, तर या कवितेचे कवी आहेत. तर आपण थोडक्यात बघूया. तर या कवितेमधील हे जे संत नामदेव आहेत हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत कवी आहेत. त्यांनी खूप सारे अभंग रचलेले आहेत आणि त्यांचे अभंग हे खूप सुंदर आहेत. त्यांनी पंजाबमध्ये जाऊन सुद्धा आपल्या धर्माची पताका लावलेली आहे. म्हणजे पंजाबमध्ये जाऊन सुद्धा भागवत धर्म पसरवलेला आहे. तर ही जी कविता आपल्याला दिलेली आहे, अंकिला मी दास तुझा, या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. तर या प्रस्तुत अभंगामध्ये, अभंग म्हणजेच कविता, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांत म्हणजेच उदाहरणे, एक्झाम्पल, अशी विविध उदाहरणे दिलेली आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. आणि हे देऊन आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे, म्हणजे विठ्ठलाकडे कृपा मागितलेली आहे, असं ह्या कवितेमधून आपल्याला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण ही कवितेचा आता अभ्यास बघूया. काय सांगितलेलं आहे की पहिली कवितेची ओळ आहे, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे खणवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडिताची धरणी, भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे, वणवा लागलासे वणी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, विणवितो चातक तैसा. तर अशा प्रकारे आपण हे कवितेचं वाचन केलेलं आहे. आपण आता पहिली ओळीचा अर्थ बघूया. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कणवाळू. अग्नी माझी म्हणजेच काय, अग्नी म्हणजे आग. अग्नी माझी पडे बाळू, पडे म्हणजे पडणं, गिरणे, बाळू, बाळ म्हणजे छोटंसं बच्चा, तिचा मूल. माता धावे कणवाळू, माता म्हणजे आई, धावे म्हणजे दौडणं, धावणे, कणवाळू, कणवाळू म्हणजे दयाळू, प्रेमाळू, जिच्या मनामध्ये खूप सारी दया आहे. तर समजा आपण तुम्हाला सांगते मी की जर समजा आग लागलेली असेल आणि आगीजवळ जर बाळ जात असेल आणि हे जर माताने बघितलं, तर माता थांबेल का, जाऊ दे थोडासा चटका लागू दे बाळाला, मग मी जाईन, असा विचार करते का, नाही. ती काय करते, आपल्या हातातलं जे काही काम आहे ते तसंच फेकून धावत धावत जाऊन त्या बाळाला त्या आगीपासून दूर करते. का, कारण ते बाळ तिचं आहे. त्या बाळाविषयी तिच्या मनामध्ये खूप सारे प्रेम आहे, कणव आहे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं आहे की बाळ आगीकडे जाताना त्याची माता काय करत असते, धावत जाऊन त्या बाळाला वाचवत असते. मतलब क्या, कि बाळ अगर आग के पास जा रहा है तो माता रुकती नहीं है. वो अपना जो भी काम करने वाली है वो सब काम छोड़ के दौड़ दौड़ के जाके वो माँ बच्चे को क्या करती है, वहाँ से उठा लेती है. दुसरी आपली ओळ आहे, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. जशी त्याची आई बाळाला अग्नीपासून वाचवण्यासाठी धावत येते, तैसा म्हणजेच तसाच, वैसेही धावे, धावना, माझिया म्हणजे माझा, काजाचा अर्थ आहे काम, अंकिला मी दास तुझा. अंकिला म्हणजे अंकित झालेला. आता आपण सुरुवातीलाच कवितेचा अर्थ सांगितलेला आहे, तो सांगितलेला आहे. तर नामदेव विठ्ठलाला म्हणतात
की जशी आई त्या बाळाला वाचवायला धावत येते, तसाच तू देखील मला माझ्या कामामध्ये धावत येऊन वाचव. का असं म्हणते? कारण मी काय आहे? तुझा सेवक झालेला आहे. जसे ते बाळ त्या आईचं होतं, तसा मी तुझा झालेलो आहे. म्हणून तू मला येऊन या संकटामध्ये वाचव. क्या बताया उन्होंने? कि उसी तरह जिस तरह माँ दौड़ के जाके बच्चे को बचाती है, उसी तरह से आप भी मेरे लिए दौड़ के आ जाओ और मुझे बचाओ, क्योंकि मैं कौन हूँ? आपका बच्चा हूँ. मैं स्टूडेंट बन गया हूँ, मैं आपका सेवक बन गया हूँ, भक्त बन गया हूँ. नेक्स्ट लाईन बघा. सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. सवेची म्हणजेच काय? लगेच, ताबडतोब, तुरंत. झेपावे मतलब झेप घेणे. पक्षिणी मतलब पक्षिणी मतलब पक्षी. पिल्ली म्हणजे पक्षिणीचं पिल्लू, छोटंसं बच्चा. पडणे मतलब गिरणे. धरणी मीन्स जमीन, धरणीवर. अगर समजो, क्या बताया उन्होंने? की सवेची, जर समजा झाडावर पक्षींचं पिल्लू असेल घरट्यामध्ये आणि ते जर खाली पडत असेल, तर पक्षिणी लगेच धावत येते आणि त्या बाळाला आपल्या पंखावर घेते. कारण बाळ खाली पडलं तर त्याला लागू शकतं. म्हणून ती धावत येऊन त्या पक्षाच्या पिल्लाला आपल्या पाठीवर पक्षिणी घेते. संत नामदेव म्हणतात, जशी पक्षिणी धावत येते तसं तू सुद्धा धावत ये, माझ्यासाठी धावत ये. जिस तरह से वो पक्षिणी दौड़ के आती है अपने बच्चे के लिए, उसी तरह तू भी मेरे लिए दौड़ के आ जा. नेक्स्ट बघा. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. भुकेले म्हणजे भूक लागलेले. वत्सर म्हणजे वासरू. आणि वत्सरावे म्हणजे वासराचा आवाज. धेनूचा अर्थ आहे गाय. हुंबरत मतलब हुंबरणे म्हणजे गायीचा जो आवाज असतो त्याला हुंबरणे म्हणतात. धावे म्हणजेच धावणे. म्हणजेच काय सांगितलेलं त्यांनी, की जर समजा वासराला भूक लागली आणि वासरू भुकेने ओरडू लागले आणि त्या वासराचा आवाज जर गायीने ऐकला, तर ती गाय त्या वासरासाठी हुंबरत आवाज देत येते की थांब बाळा, मी आलोय. मतलब क्या बताना है कि अगर किसी गाय के बच्चे को भूख लगती है, वो भूख से रोता है, आवाज़ करता है जोर जोर से, और वो आवाज़ अगर गाय सुनती है तो वो गाय करती है, दौड़ के अपने बच्चे के पास चली आती है. बघा पुढे. वणवा लागला से वणी, पाडस चिंतित हरणी. वणवा म्हणजेच काय? जंगलामध्ये जी आग लागते त्या आगीला वणवा म्हणतात. वणवा लागला से, लागला म्हणजे लागलेला आहे. कुठे? वणी म्हणजे जंगलामध्ये. पाडस म्हणजे हरणीचं जे बाळ असतं त्याला पाडस म्हणतात. तर पाडस चिंतित म्हणजे काय? चिंता वाटणे, काळजी वाटणे. कोणाला? तर हरणीला. जर जंगलामध्ये वणवा लागला आणि त्या वणव्यामध्ये जर हरणीचं पाडस असेल, तिचं बाळ जर अडकलेलं असेल, तर हरणीला चिंता लागते की अरे, माझं बाळ तर त्या आगीमध्ये अडकलेलं आहे, मी आता काय करू, कसं जाऊन माझ्या बाळाला वाचू, अशी त्या हरणीला काय वाटते? चिंता लागते. मतलब उन्होंने बताया है कि जिस तरह से अगर जंगल के बीच में हिरन का बच्चा फंस जाता है तो वो टेंशन में आ जाती है. वो सोचती है अभी मैं क्या करूँ, मेरे बच्चे को आग लग जाएगी, वो जल जाएगा, उसको चिंता होती है. तसंच ते म्हणतात नामदेव की विठ्ठला, तू सुद्धा माझ्यासाठी चिंतित हो. पुढे बघा. नामा म्हणे मेघा जैसा, विणवितो चातक तैसा. नामा म्हणजेच कोण? संत नामदेव. म्हणे म्हणजे म्हणणे. मेघ म्हणजेच काय? बादल, ढग. जैसा जसा. विणविणी म्हणजे करणे काय?
विनवणी करणे, रिक्वेस्ट करणे, विनवणे. चातक, चातक हा काय एक पक्षी आहे आणि असं सांगितलं जातं की चातक पक्षी आहे तो कितीही तलावामध्ये उभा असला तरी तो तलावाचं पाणी पित नाही, नदीचं पाणी पित नाही. तो फक्त आणि फक्त ढगातून पडणारच पाणी पडत असतो. मग त्या चातकाला प्यास लागलेली आहे, तहान लागलेली आहे आणि तो ढगांची वाट बघत आहे की हे ढगांनो वरून पाऊस येऊ दे, पडू दे आणि माझी तहान विझू दे. तर तो विनवणी करतो. जसा चातक त्या ढगांना विनवणी करतो तसंच संत नामदेव म्हणतात, मी सुद्धा तुझ्या दर्शनासाठी असाच तहानलेला आहे. तू ये आणि तुझं दर्शन मला दे. अशा प्रकारे संत नामदेवांनी आपण बघू शकतो की सुरुवातीला त्यांनी आई आणि बाळ या दोघांचे एक उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पक्षिणी आणि पिल्लू असं एक उदाहरण दिलेलं आहे. पुढे त्यांनी गाय आणि वासरू यांचं उदाहरण दिलेलं आहे. त्यानंतर हरणी आणि पाडस यांचं उदाहरण दिलेलं आहे. आणि शेवटी त्यांनी चातक आणि मेघ यांचं उदाहरण आहे. तर अशा प्रकारे संत नामदेवांनी अशी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत आणि या उदाहरणातून त्यांनी काय सांगितलेलं आहे, परमेश्वराकडे कृपा मागितली आहे, परमेश्वर कृपेची याचना केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, संत नामदेवांनी हा जो अभंग आहे तो सकल संत गाथा खंड पहिला या पुस्तकातून घेतलेला आहे. तर या कवितेवर आधारित काही प्रश्न आहेत, आपण नीट समजून घेऊया, नंतर तुम्हाला ते लिहायचे आहेत. बघा, तर पहिला दिलेला आहे, मी कृती टाईप आहेत. ही कणवाळू आहे, सांगा बघू कोण कणवाळू आहे? व्हेरी गुड. ही कणवाळू आहे म्हणजे माता कणवाळू आहे. धरणीवर हे पडतात, हे म्हणजे कोण पडतात? धरणीवर पिल्लू पडतात. आता मी थांबतोय याचा अर्थ, इसका मतलब क्या है, आपको आंसर देने हैं. भुकेने ओरडणारे, कोण भुकेने ओरडतात? कोण भुकेने ओरडतोय? तर वत्सर, वासरू. हुंबरत धावणारी, सांगा बघू हुंबरत धावणारी कोण? हुंबरत धावणारी धेनू. धेनू म्हणजेच कोण? गाय. दोघांपैकी एक लिहिलं तरी चालेल. पुढचा, वणवा या ठिकाणी लागला, सांगा बघू वणवा लागला कोणत्या ठिकाणी लागला? व्हेरी गुड, वणी. यानंतर चातक यांना विनवणी करतो, सांगा कोणाला विनवणी करतो चातक? चातकाला तहान लागलेली आहे, मग तो कोणाकडे विनवणी करतोय? मेघांकडे, ढगांकडे. बाळ येथे पडतो, कुठे बाळ पडतो? बाळ कुठे पडतोय? अग्नी माझी म्हणजे अग्नीमध्ये. मग सांगा बघू या अभंगाचे कवी कोण आहेत? व्हेरी गुड, या अभंगाचे कवी आहेत संत नामदेव. पुढे या अभंगाचा काव्यसंग्रह काय आहे? काव्यसंग्रह मी आता तुम्हाला कविता शिकवल्यावर बघा शेवटी सांगितलं होतं, सकल संत गाथा खंड पहिला. हा प्रश्न मी दिलेला आहे कारण पूर्वी हा प्रश्न परीक्षेत विचारला जायचा. आता पुढचा बघा, परमेश्वर कृपेसाठी नामदेवांनी वापरलेली उदाहरणे. बघा परत एकदा, परमेश्वर कृपेसाठी नामदेवांनी वापरलेली उदाहरणे. मग कोणकोणती उदाहरणं वापरलेली आहेत नामदेवांनी परमेश्वराची कृपा मिळवण्यासाठी? तर पहिला बघा बॉक्स आहे, यामध्ये कोणतं उदाहरण येईल सांगा बघू पटकन. मी तुम्हाला उदाहरणं सांगितली होती. ओके, व्हेरी गुड, आई आणि बाळ. दुसरा बॉक्स काय त्याच्यामध्ये येणार? दुसऱ्यामध्ये पक्षिणी पिल्लू. तिसऱ्यामध्ये गाय वासरू. चौथामध्ये कोणतं आहे? हरिणी पाडस. आता आपल्याला पुस्तकामध्ये 5 उदाहरणं दिलेली आहेत, मी इथे 4 उदाहरणं, त्यापैकी 5वं कोणतं आहे? मेघ आणि चातक. तुम्ही त्या 5 पैकी कोणतीही 4 लिहू शकता. पुढे बघा, पुढे ही
कृती कधी घडतात, केव्हा घडतात ते लिहायचं आहे. तर पहिला आहे माता धावून जाते. केव्हा माता धावून जाईल सांगा बघू. माता धावून गेलेली आहे कधी? जेव्हा बाळ अग्नीमध्ये पडतो. बघा दुसरा आहे पृथ्वीवर पक्षिणी झेपावते. सांगा बघू कधी झेपावते पक्षिणी? पक्षिणी झेपावते म्हणजे झेप घेते कधी? बरोबर, पक्षिणी पिलू जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा ती झेपावते. पुढे गाय हंबरत धावते. का गाय हंबरत धावते केव्हा? जेव्हा तिच्या वासरू भुकेने ओरडत असते. पुढे आहे हरणी चिंतित होते. केव्हा हरणीला चिंता होते? जेव्हा तिचं बाळ हे वानव्यामध्ये अडकतो, आगीमध्ये अडकतो किंवा जंगलाला आग लागते, त्यावेळेस हरणी चिंतित होते. पुढचा प्रश्न बघा. कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द काय आहे बघा पुन्हा एकदा. कवितेतील माता आणि हरिणी यांचं वर्णन करणारे शब्द म्हणजे असे कोणते शब्द आहेत ज्याच्याने मातेचं आणि हरणीचं वर्णन केले? सांगा बघू. मातेचं कोणत्या शब्दाने वर्णन केलेलं आहे? बरोबर, माता ही कणवाळू म्हणजे कणवाळू हा शब्द येईल. पुढे हरिणी. हरिणी कशी हरिणी आहे? चिंतित हरिणी म्हणजे चिंतित हा शब्द येईल. त्यानंतर पुढचं बघा कोण ते लिहा. कोण जेव्हा प्रश्न येतो तेव्हा नेहमी नाव लिहायचं असतं. तर परमेश्वराचं दास. कोण आहे परमेश्वराचं दास? सांगा बघू कोण परमेश्वराचा दास झाला आहे? व्हेरी गुड, संत नामदेव. मेघाला विणवणी करणारा. कोण मेघाला विणवणी करतो? चातक पक्षी. व्हेरी गुड. तर विद्यार्थ्यांनो आता आपण या कवितेची कृती अभ्यासूया. कृती माहिती आहे ना सगळ्यांना, 6 पॉईंट असतात ते. व्हेरी गुड. बघा कवितेचे कवी कोण आहे? त्याचे कवी संत नामदेव. दुसरा आहे पॉईंट कवितेचा विषय. मग ही कवितेचा विषय का आहे? का कविता लिहिलेली आहे? मी सुरुवातीला सांगितलं होतं. तर या कवितेमध्ये परमेश्वर कृपेची याचना केली आहे. म्हणजे परमेश्वराकडे काय केलेली आहे? कृपा मिळावी म्हणून याचना. याचना मीन्स विनंती. मतलब भगवान के पास उन्होंने रिक्वेस्ट की है कि भगवान आप मेरे ऊपर कृपा बरसाओ, अपना आशीर्वाद बरसाओ. पुढचा पॉईंट आहे बघा कवितेतून मिळणारा संदेश. मग ह्या कवितेतून तुम्हाला कोणता संदेश मिळालेला आहे? आता हे प्रश्न तुम्हाला मी लिहायलाही दिलेले आहे, व्हॉट्सअपला पाठवणारच आहे. पण त्याचबरोबर हे तुम्हाला एक्स्ट्रा बघा मी समजून सांगते म्हणजे तुम्हाला लिहिताना चटकन लक्षात येईल. संकटात सापडलेल्या बाळाला जशी त्याची आई धावत येऊन काय करते? वाचवते. जो अगर प्रॉब्लम में फंस गया है तो माँ दौड़ के आके उसको बचाती है. तसाच देवसुद्धा काय करतो? आपले जे भक्त आहेत त्या भक्तांच्या कामात धावून येतो, त्यांना धावून येऊन मदत करतो. परमेश्वराची भक्ती करून आपण जर त्याच्यावर विश्वास ठेवला, देवाची भक्ती केली, त्याच्यावर विश्वास. देव म्हणजेच काय? तर हिंदू धर्माचंच देव असं नाही, वेगवेगळे अल्ला म्हणू शकता, येशू ख्रिस्त म्हणू शकता. तर असे वेगवेगळे देव, त्याच्यावर जर आपण विश्वास ठेवला पाहिजे, हा आपल्याला या कवितेतून दिलेला संदेश आहे. पुढचं आहे बघा कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. सांगा बघू याचा पहिला पॉईंट कोणता आहे? सांगा. दरवेळी मी सांगते तुम्हाला कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे. बरोबर, मला ही कविता खूप आवडली आहे. कारण काय आहे आवडण्याचं? तर या कवितेमध्ये संत नामदेवांनी काय केलेलं आहे? विठ्ठलाला आपली आई म्हटलेली आहे. आणि हा अभंग वाचताना मला सतत माझ्या आईची आठवण झाली. देवानेही आईसारखंच, आईप्रमाणेच आपल्यावर प्रेम करावं हा विचार मला आवडला. मतलब ये पोयम मुझे बहुत पसंद है. आणि उन्होंने क्या है, नामदेव ने विट्ठल को अपनी आई बोला है. और ये जब पोयम पढ़ रही थी तो मेरे आंखों के सामने कौन आई? मेरी आई आ गई, माँ आ गई.
और उन्होंने जो भगवान को बोला है कि माँ के जैसा प्यार करो, ये बात जो है मुझे बहुत पसंद आई. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कवितेतील शब्दांचा अर्थ. आता हे तुम्हाला मी सुरुवातीलाच लिहून दिलेलं आहे आणि शिकवताना मी एक्सप्लेनसुद्धा केलेले आहेत. बघा पुन्हा एकदा. कणवाळू मीन्स दयाळू, तैसा म्हणजेच त्याप्रमाणे, माझिया माझा, काजा काम, अंकिला म्हणजे अंकित झालेला, सवे सवे म्हणजे लगेच, पिल्ली म्हणजे पिल्लू, धेणू गाय, वणी जंगल वन, मेघ मेघ म्हणजे ढग, जैसा मीन्स ज्याप्रमाणे, वत्सरावे म्हणजे वासराचा आवाज, पाडस म्हणजे हरणीचे पिल्लू, हुंबरत म्हणजे हंबरणे. आणि हे जे अर्थ आहेत ते तुम्ही मराठीतूनच लिहून घ्यायचे, कारण परीक्षेमध्ये हा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. हा कृतीमध्ये 2 मार्काला आणि कवितेमध्ये 2 मार्का, म्हणजे एकूण 4 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. म्हणून ह्याचे अर्थ जे आहेत ते सगळ्यांनी मराठीतूनच लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता पुढचा आहे प्रश्न बघा. कवितेतील पुढील ओळींचा अर्थ लिहा. हा सुद्धा तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न आहे. कवितेमध्ये कृतीमध्ये 2 मार्काला आणि कवितेमध्ये 2 मार्काला, असे या 4 मार्काला प्रश्न. बघा, तर ओळींचा अर्थ म्हणजेच काय, मिनिंग्स लिहायचे आहेत. आता मी कविता एक्सप्लेन करताना तुम्हाला मी त्याचे मिनिंग सांगितलेलेच आहेत, बरोबर आहे. आणि तोच अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. शक्यतो न बघता लिहा. तसं मी तुम्हाला हे व्हॉट्सअपला पुन्हा पाठवणारच आहे याचा फोटो, पण प्रयत्न करा की न बघता लिहावं. आणि जो आता तुम्हाला सांगितलं होतं सेम टू सेम तोच अर्थ आहे बघा. ठीक आहे. चला, बाय.